दरम्यान धनंजय मुंडेंविरोधात फडणवीस आणि दादांसह सीबीआय, कॅग आणि लोकायुक्तांना पत्र पाठवण्यात आल्याचं दमानिया म्हणाले। तर मुंडेंनी केलेला घोटाळा तसंच करुणा मुंडे प्रकरणाबाबत सुद्धा त्यांना पत्र दिल्याचं दमानियांनी म्हटलंय। 4 प्रकरणांमध्ये मुंडेंची आमदारकी रद्द झाली आणि आता सुद्धा रद्द झालीच पाहिजे असं सुद्धा दमानिया म्हणाले। तर टोलवाटोलवीची उत्तरं न देता मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय लवकरात लवकर घ्या अशी मागणी आता दमानियांनी केली आहे। जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही या प्रकरणाची नीट चौकशी होणारच नाही। म्हणून मी आता एक अतिशय डिटेल्ड असं पत्र मी आज मुख्यमंत्र्यांना पाठवलंय, अजित पवारांना पाठवलंय, सीबीआयला लिहिलंय, कॅगला लिहिलंय आणि लोकायुक्तांना लिहिलंय। आणि ह्याच्यात सगळे जे डिटेल्स, मग ते ऑफिस ऑफ प्रॉफिट असो, मी एक्सपोज केलेला तो कृषी घोटाळा असो आणि आता करुणा मुंडेच्या ह्याच्यातली ऑर्डर असो, या सगळ्या गोष्टी मी यांना पाठवल्या आहेत आणि त्यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि तो निर्णय टोलवाटोलव न करता घेतला गेला पाहिजे असं मला स्पष्ट वाटतंय। मी आधी जेव्हा अजित पवारांना भेटून पेपर्स दिले आणि त्यांना ते मला म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। दुसऱ्या दिवशी ते घेणं अपेक्षित होतं, पण आता टोलवाटोलव सुरू झाली। आता थेट माहिती मी आज तुमच्यापर्यंत पुन्हा पोहोचवतेय, आता ते प्लीज बघा आणि त्याच्यावर कारवाई करा। आणि मी जसं म्हटलंय की त्याच्यात मी मागणी केली आहे की लोकायुक्तांनी त्या सगळ्या कृषी घोटाळ्याची चौकशी करावी आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी ईसीआयला म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मी लिहिलंय आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे। 4 प्रकरणात ती रद्द झाली होती आणि या प्रकरणात देखील व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे। म्हणजे मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध जोपर्यंत कुठल्याही घटनेमध्ये नाही तोपर्यंत कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागणे हे कितपत योग्य आहे। कोणी आरोपी सुटू नये याकरता माननीय देवेंद्रजी स्वतः या प्रकरणाच्या आरोपींना फाशी शिक्षा आली पाहिजे याकरता जे जे काही पुरावे, जे जे काही त्यामध्ये लोक आहेत त्यावर ते आपल्या पोलिसांचा शिकंजा कसून आहे। आणि धनंजय मुंडे ज्या दिवशी वाटतील की ते आरोपी आहे, दोषी आहे, त्या दिवशी सरकार योग्य कारवाई करेल, देवेंद्रजी योग्य कारवाई करतील, अजितदादा कारवाई करतील। प्रत्यक्ष संबंध कसा आहे कसा नाही हे जेव्हा त्या मोबाईल मधला डेटा रिट्रीव्ह होईल ना तेव्हा बावनकुळेंना आपोआप कळेल। तोपर्यंत असे उगाचच आपल्या मनाला येईल ते बोलू नये, कारण जे स्पष्ट दिसतंय आताच्या घटकेला बावनकुळेंना माझे हे प्रश्न विचारा की तुम्हाला कृषी घोटाळ्यात त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही, ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे राख ते थेट महाजनकोकडनं घेत होते की नाही, मग याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं की नाही, मग इलेक्शन कमिशननी त्यांची मंत्रीपद काय आमदारकी सुद्धा रद्द केली पाहिजे हे सगळं बावनकुळेंना माहिती आहे की नाही। जर आपल्याला आठवतंय की 9 तारखेला एक जी स्कॉर्पिओ पकडली गेली, स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल फोन मिळाले होते आणि काही माध्यमांनी अशी देखील बातमी चालवली होती की त्याच्यातनं एका बड्या नेत्याचा फोन आला होता। तर ते आज तक आहेत, म्हणजे आपल्याला सांगितलं जातंय की ते फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आलंय, पण फॉरेन्सिकला किती महिने लागणार? आज 2 महिने पूर्ण झाले तरी फॉरेन्सिकचा रिपोर्ट जर आला नाहीये, सगळे डिटेल्स कळत नाहीयेत, तर अतिशय डिस्टर्बिंग आहे। आणि मला असं वाटतं की ह्या प्रकरणात कुठे ना कुठे धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त आहे।